नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे नालासोपारा वेस्टला. नालासोपारा वेस्ट स्वामी समर्थ मठ, अक्कलकोटचे स्वामी श्री स्वामी समर्थ हे नालासोपारा वेस्टमध्ये भुईगाव या ठिकाणी त्यांचं मठ आहे आणि आपण भुईगावसाठी निघालेलो आहोत. आपलं एक काम होतं छोटंसं, करता करता बोललो स्वामीचे दर्शनही आपल्याला सगळ्यांना करून देऊया म्हणून हा छोटासा ब्लॉग आपण या ठिकाणी बनवतो आहे. तर आपण निघालो आहे निर्मळच्या रस्त्याने, म्हणजे नालासोपारा वेस्टला निर्मळ गाव आहे. त्या निर्मळच्या इथून जात असताना रस्त्यामध्ये तुम्हाला पेट्रोल भरायचं असेल तर ते पेट्रोल पंपाची सुविधा आहे, तर कोणी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पेट्रोल भरून आपण पुढे निघू शकता. तसंच निर्मळ गावातनं आपण पुढे गेल्यानंतर राईट मारलं की आपल्याला बीचवरती जायला रस्ता मिळतो आणि लेफ्ट मारलं की सरळ आपण भुईगाव साईडला निघतो. आता आपण भुईगावमध्ये एंट्री केलेली आहे. हे भुईगावचं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे. त्या मठाजवळ आपण चाललो आहोत. पण जात असताना रस्त्याला असं निसर्गमय वातावरण आणि छान छान असे बंगले आहेत. आपण ते बघत सुद्धा आनंद घेत जाऊ शकता. आपण लेफ्ट मारलेलं आहे आणि लेफ्ट मारून आपण श्री स्वामी समर्थ मठाजवळ आपण निघालो. तर आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा खूप छान असे घरं आहेत. आपण आणि एक गाव साईडला आल्यासारखं एकदम फील होतं आपल्याला. आणि समोर आपल्याला बावडी दिसते. या बावडीपासून राईट मारायचं आहे आणि समोरच आपल्याला ते पिवळ्या रंगाची बिल्डिंग उभी दिसते. ती बिल्डिंग आहे स्वामी समर्थ भवन, म्हणजे मठाचं असं भवन आहे ते. त्या ठिकाणी भंडारा वगैरे होतो नेहमी. काही कार्यक्रम असला त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे. आपण गाडी लावलेली आहे आणि आता आपण स्वामी समर्थ मठामध्ये प्रवेश करतो आहोत. प्रवेश करत असताना समोर आपल्याला साई महाराजांची मूर्ती मिळते. तिथे नतमस्तक होऊन आपण पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता मंदिराचं आपण पहिली पायरी चढतो आहोत, मंदिरात प्रवेश करतो आहोत आणि हे समोर आपल्याला दिसतंय स्वामी महाराज, अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि अक्कलकोटसारखं छान आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे. तर भुईगावला तुम्ही आलात तर या ठिकाणी नक्की या. बाहेर पडलं तरी समोर आपल्याला गणपतीची मूर्ती आहे, बजरंगबलीची मूर्ती आहे. तिथनं उतरल्यानंतर बाहेर आल्यावर आपण पाहू शकता विठ्ठल रखुमाईची मस्त अशी मोठी फ्रेम या ठिकाणी लावलेली आहे आणि समोर आपल्याला स्वामी समर्थाचे पादुके ठेवलेले दिसत आहेत. तिथे आपण नतमस्तक झालो आणि समोर सगळं भव्य असे मोठमोठ्या महापुरुषांचे, देवांचे असे या ठिकाणी फोटो लावलेले आहेत. ते पाहून आपण या ठिकाणी कपाळाला टिळा लावलेला आहे अष्टगंधाचा आणि पाहू शकतात कशा प्रकारे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. मंदिर एकदम शांत असं वातावरण आहे आणि तुम्हाला जर अगरबत्ती वगैरे काही घ्यायची असेल त्यांचा स्टॉलसुद्धा आहे या ठिकाणी. तर वेगवेगळ्या प्रकारची अगरबत्ती या ठिकाणी मिळते आणि हे बाहेरचं वातावरण किती सुंदर आणि